हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाविकास आघाडीला राज्यात 30 ते 35 जागा मिळतील। लोकसभा निकालासंदर्भात शरद पवारांचा मोठा दावा। पक्ष विलीन करण्याची वेळ मवियावर येईल। पवारांच्या 30 ते 35 जागा जिंकणार या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा टोला। 3 टप्प्याचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं, टप्पे जातील तसं मोदींचं स्थान डळमळीत होईल, शरद पवारांची टीका। साहेबाचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती, अजित पवारांकडून खंत व्यक्त। तर पवार आमचे दैवत, पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, अजित पवारांची टीका। माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, गुलाबातल्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला। पक्ष मिळणार नाही हे समजलं म्हणूनच अजित पवार बाहेर पडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। कर्नाटकातही लोकसभेनंतर आपल्यासारखंच होईल, आमच्याकडेही नाथ ऑपरेशन करायचंय, बेळगावात भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। शिंदेंकडून बंडाचे संकेत। मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय प्रियंका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। तर खासदारकी वाचवण्यासाठी आरोप, शीतल म्हात्रेंचा पलटवार। प्रियंका चतुर्वेदी योग्यच बोलल्या, शिंदेंचे 50 खोक्यांचे सूत्रधार आहेत, संजय राऊतांची ही टीका। प्रियंका चतुर्वेदींनी राज्यसभा कशी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही, शिंदेगडाच्या संजय शिरसाट यांचा पलटवार। छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा दिंडोरीमध्ये। महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरेंसोबत प्रचार, आमदार सुहास कांदेंचा आरोप। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना, भुजबळांनी कांदेंचा आरोप फेटाळलाय। 17 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास मनसेला परवानगी, एकही उमेदवार नसल्यानं पक्षाला परवानगी, भाजपला फक्त लाचारांची फौज हवी, अंबादास दानवेंसह अरविंद सावंतांची टीका। भाजपसोबत जाण्याचा निर्णय कधीही झाला नाही, पर्यायांवर चर्चा झाली आहे, पण चर्चा म्हणजे निर्णय नाही, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचा खुलासा। भाजपसोबत जाण्याच्या चर्चेबाबत पवारांनी किमान कबुली तरी केलं, भाजपसोबत जायचं नव्हतं तर दिल्लीत 6 बैठका का घेतल्या, अजित पवारांचा सवाल। पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग साम्य नाही, शहांच्या माध्यमातून राजकारण करत असाल तर जनता स्वीकारणार नाही, शरद पवारांची टीका। अमित शहा राज्याचं राजकारण चालवतात हे खोटं आहे, आम्ही सगळे सामूहिक निर्णय घेतो, शरद पवारांच्या टीकेनंतर अजित पवारांचं उत्तर। मी ठाकरेंचं काम पाहिलंय, ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील वाटत नाही, पवारांचं कालचं वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं, अजित पवारांचा दावा। शरद पवारांबाबत चंद्रकांत पाटील चुकीचं बोलले, त्यानंतर पाटलांना तुम्ही पुण्याचं बघा म्हणून सांगितलं, अजित पवारांची उघड नाराजी। सलीम कुत्तासोबतच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस, पोलीस उपायुक्तांकडे 10 दिवसांची वेळ मागितली, बडगुजर यांची माहिती। मुंबईतील पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि वरुण सरदेसाईंचं नाव आघाडीवर, तर शिंदे गटाकडून डॉक्टर दीपक सावंत यांचं नाव चर्चेत। नरेंद्र मोदींची 15 मे रोजी कल्याणमध्ये सभा, श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। 65 वर्षात देशात हिंदूंच्या संख्येमध्ये 7.8% घट, तर मुस्लिमांच्या लोकसंख्येत 43.15% वाढ, पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।